तसेच कविता सुद्धा ते चांगल्या प्रकारे सादर करतात आणि त्यांची निवड शनिवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर द्वारा आयोजित 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होते आणि तिथे सरांनी कविता पाठवली होती आणि त्यांच्या कवितेची निवड या एवढ्या मोठ्या साहित्य संमेलनात झाली होती। आणि सर अमळनेरला शनिवारी आपल्या वडिलांचा बर्थडे होता त्या दिवशी, त्यामुळे ते सर उपस्थित राहू शकले नाही, परंतु सर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बाप ही कविता त्या ठिकाणी त्यांनी सादर केली आणि आपल्या शाळेमध्ये आपण वडिलांचा कार्यक्रम इथं सादर केला आणि निश्चितच ती कविता समर्पित आपल्या वडिलांना, त्यांच्या वडिलांना, आपल्या सर्वांच्या वडिलांना समर्पित ती कविता त्यांनी तिथे सादर केली आणि सगळ्यांचं मन जिंकून गेली आणि ती कविता त्यांनी आपल्याला पाठवली। ती कविता आम्ही पाहिली, खरोखर अतिशय हृदयस्पर्शी भावनिक कविता होती आणि त्या कवितेबद्दल त्या कविकट्टाकडून त्यांना एक प्रमाणपत्र आणि सीड त्या ठिकाणी मिळालेला आहे। मी आणि त्यांच्यासोबतच त्यांच्यासाठी सहकार्य म्हणून, रसिक म्हणून त्या साहित्य संमेलनात सहभाग घेण्यासाठी आपल्या शाळेचे आदरणीय आपले माझे मोठे बंधू आदरणीय हिवराळे सर व तसेच दुसरे माझे मोठे बंधू आदरणीय पटोकार सर हे सुद्धा अमळनेरला गेले होते। मी पटोकार सर आणि हिवराळे सर यांनाही विनंती करतो त्यांनी या ठिकाणी समोर यावं आणि त्यानंतर मी आपल्या शाळेचे आदरणीय प्रेरणास्थान पल्लारे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुन्हा एकदा ते शील्ड आणि प्रमाणपत्र त्यांच्या हस्ते आपल्या शाळेवर द्यावं आणि त्यानंतर आपण त्यांचा रीतसर शाळा स्तरावर आपलं कुटुंब म्हणून एक सत्कार घेऊया। मी पल्लारे सरांना विनंती करतो, तसेच आमचे पटोकार सर आणि यांनी सुद्धा या ठिकाणी यावं। स्वागत। कविता सादर होण्याच्या पूर्वी तुमच्या समोर ती सादर केली होती मी, म्हणजे पहिल्यांदा रसिके श्रोते म्हणून तुम्ही आणि त्याच्यानंतर तुमच्या आशीर्वादाने साहित्य संमेलन असा प्रवास गाठला आपल्या त्या कवितेने। कवितेचं शीर्षक होतं आहे बाप। त्याला नियतीने दिलेला कोणता शाप होता, त्याला नियतीने दिलेला कोणता शाप होता, प्रेम करूनही न दाखवणारा तो बाप होता। मुलगा पास झाल्यानंतर आनंदात बाप छाती फुगवून गावभर सांगत सुटायचा, पण घराचा उंबरठा ओलांडताच कुणास ठाऊक बापाचा चेहरा कशाचे सुतक पाळायचा। बाप रागावला, चिडला, ओरडला की तो जणू शत्रू वाटायचा, पण मुलाला त्रास झाल्यावर रडणारा बाप डोळे पुसताना फक्त बापाला भेटायचा। आईचं काळीज असतंच अंतर्बाह्य मृदू, त्यामुळे सहज कळते आईची आई पण कठोर काळजाच्या गाभाऱ्यातले नाही दाखवता येत बापाला कधी बापपण। आई काळजीपोटीची माया तर बाप जगण्याचा आधार, लेकराच्या सुखासाठी त्याने संकटाचे असंख्य झेलले प्रहार। आणि ही कविता जिथून सुरू झाली त्या शेवटच्या 2 ओळी, म्हणजे पहिल्यांदा कविता लिहिताना सुरुवातीच्या ओळी लिहितो आपण, मी ही कविता लिहिताना शेवटच्या 2 ओळी लिहिल्या आणि त्याच्यानंतर वरच्या ओळी लिहित गेलो। तर त्या शेवटच्या 2 ओळी ही कळत नाही बाप कसा करावा शब्दबद्ध, कारण बाप संघर्षाला पर्यायी शब्द।